28 जानेवारी 2024 रोजी. आज आपण पाहू द्या यातील पहिला प्रश्न बघा तुमच्या समोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? पर्याय तुमच्या समोर आहेत 4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात या जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या अनावरणाबद्दल आपण काही विशेष अशी माहिती खाली पाहूयात. बघा, पहिला मुद्दा, या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आलेलं आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, 19 जानेवारी 2024 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण विजयवाडा येथील स्वराज मैदानावर केले आहे. पुढचा मुद्दा आहे, पुतळ्याची एकूण उंची 206 फूट आहे. पुतळा हा 125 फूट आहे व त्याचा बेस जो आहे पाया तो 81 फूट असणारा उंच आहे. पाहूयात पुढील प्रश्न. 19व्या नाम शिखर परिषदेचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले आहे? पुढील 4 पर्याय तुमच्या समोर पहा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे युगांडा या ठिकाणी या असणाऱ्या 19व्या नाम शिखर परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचं याच्याबद्दल विशेष माहिती. 19 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत युगांडातील कंपाला येथे ही परिषद आयोजित केली होती. त्याचबरोबर भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलेलं आहे. एखाद्या वेळेस प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की 19व्या नाम शिखर परिषदेचं भारतातर्फे नेतृत्व कोणी केलं होतं? तर डॉक्टर एस जयशंकर यांनी केलेलं होतं. पाहूया पुढील. बघा, नुकताच शोध लागलेल्या जगातील 8व्या खंडाचं नाव काय आहे? तुमच्या 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पुढे पहा. याचं योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 झीलँडिया असं या असणाऱ्या नुकत्याच शोध लागलेल्या जगातील 8व्या खंडाचं नाव आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या समोर 2 विधानं दिलेली आहेत आणि त्या 2 विधानावरून तुम्हाला त्या ठिकाणी हे विधान कोणाच्या बाबतीत आहेत हे सांगायचं आहे. पहिलं विधान आहे त्यांनी व्हाईट टॉर्चर हे पुस्तक लिहिले आहे आणि दुसरं आहे त्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरच्या उपाध्यक्ष आहेत. याचे पर्याय तुमच्या समोर आहेत. पहा. याचं योग्य उत्तर आहे नरगिस मोहम्मदी यांची 2 विधान. हे वरील 2 विधान आहेत. म्हणजेच नरगिस मोहम्मदी यांनी व्हाईट टॉर्चर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरच्या उपाध्यक्ष आहेत. नरगिस मोहम्मदी यांच्याबद्दल थोडी विशेष माहिती आता आपण पाहूयात. 2020 वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी शांततेच्या नोबेल वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणून 2023चा शांततेचा नोबेल कुणाला मिळाला? तर ते आहेत नरगिस मोहम्मदी. त्याचबरोबर सध्या त्या तुरुंगात आहेत. त्याचबरोबर इराण या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. कधी कधी प्रश्न असा पण विचारला जातो की या वर्षीचा नोबेल पारितोषिक मिळालेल्या मोहम्मदी या कोणत्या देशाच्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे इराण या देशाच्या असणाऱ्या त्या आहेत. त्याचबरोबर त्या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्ते आहेत व सध्या त्या तुरुंगात आहेत. हा पहिल्यांदा त्यांना तुरुंगवास झालेला नाही, तर आतापर्यंत बहुतांश वेळा त्यांना असणारा तुरुंगवास झालेला आहे. पाहूया पुढील प्रश्न. बघा, भारत है हम या मालिकेची सुरुवात कोणी केली आहे? याचे पर्याय तुमच्या समोर आहेत. मुंजाल श्रॉफ आणि टिळक शेट्टी. दुसरा पर्याय आहे रोहित शेट्टी व अजय देवगन. तिसरा पर्याय आहे कार्तिक आर्यन आणि अक्षय कुमार. चौथा पर्याय अमिताभ बच्चन व अनुराग कश्यप. हे 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. भारत है हम या मालिकेची सुरुवात कोणी केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे मुंजाल श्रॉफ आणि टिळक शेट्टी. भारत हे हम या मालिकेची सुरुवात केलेली